कोलकात्यात 1 लाख नागरिकांनी सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम केला। कोलकात्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड ग्राउंडवर रा लोको कंठे गीता पाठ हा कार्यक्रम आयोजित केला होता। कार्यक्रमाची सुरुवात विद्रोही कवी काझी नजरुल यांच्या गीताने झाली आणि गीता पठणापूर्वी शंखनादही करण्यात आला। उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच हिवाळ्यात चारधाम यात्रा सुरू होती। 27 डिसेंबरपासून यात्रेला सुरुवात होईल आणि 2 जानेवारीला हरिद्वारमध्ये सांगता होईल। यात पर्यटकांना देवदर्शनाचा लाभ होईलच, शिवाय राज्य सरकारला हिवाळ्यात महसूल मिळण्याचीही अपेक्षा आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-पुणे जुना महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालाय। गेली 2 दिवस या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे हाल झाले होते। आज सकाळपासून मात्र दोन्ही मार्ग खुले झाले, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। क्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पर्यटकांनी गजबजले। पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या वातावरणही आल्हाददायक आहे, त्यामुळे वेण्णा लेक, मुख्य बाजारपेठ, विविध पॉइंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी होती। माथेरानमध्ये ख्रिसमससाठी पर्यटकांची संख्या वाढली। अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्सवर पर्यटकांसाठी मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। अनेक हॉटेल्सवर रंगीबेरंगी दिव्यांची रोषणाई होती। उल्हासनगरमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। शहरात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना देखील करण्यात आली। या रॅलीत शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते। क्रिसमसच्या पूर्वसंध्येला वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी सांताक्लॉजचं सुंदर वाळू शिल्प साकारले। त्यासाठी त्यांनी लाल कांद्याचाही वापर केला, तसंच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला। आज देशभरात क्रिसमसची धूम आहे। कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा होतोय। ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये एकत्र येत प्रार्थना करताना दिसतात। राजधानी दिल्लीमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातोय। गोल्ड आखाना चर्चमध्ये रात्रभर ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली। देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। देशातील उत्तर पूर्व भागात क्रिसमसचा उत्साह पाहायला मिळतोय। मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये क्रिसमस निमित्त विशेष प्रार्थना करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये गर्दी केली। एकमेकांना भेटवस्तू आणि पेढे वाटत उत्साहात साजरा केला। दक्षिण भारतातल्या केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये येशूचा जन्मदिवस साजरा केला। चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना गिफ्ट देखील दिली। नेपाळमध्ये क्रिसमसची धूम पाहायला मिळाली। क्रिसमस निमित्त चर्चला सजावट करण्यात आली। नेपाळमधल्या ख्रिस्ती बांधवांनी येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला। यावेळी ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये प्रार्थनाही केली। लष्कर प्रमुख मनोज पांडे जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहेत। राजौरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ते पहिल्यांदा जम्मू काश्मीर दौऱ्यावर जात आहेत। या हल्ल्यासंदर्भात आढावा सुद्धा ते घेतील। या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले होते। जेवण दिलं नाही म्हणून निर्दयी पतीनं पत्नीची हत्या केली। दारुड्या पतीनं पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिला जीवे मारले। पुण्यातल्या कात्रजमधल्या घटनेने एकच खळबळ उडाली। तानाजी कांबळे या निर्दयी पतीला अटक करण्यात आली। अंबरनाथमध्ये 2 चोरट्यांनी दुकानाचं टाळं तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला। विमको नाका परिसरातला हा प्रकार। दुकानाचं टाळं तोडून आणि शटर वर करत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। त्यांचे प्रयत्न सीसीटीव्हीत चित्रित झालेत। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। नाशिकमध्ये अवैध स्फोटकं घेऊन जाणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली। चांदवड मनमाड मार्गावरील एका पेट्रोल पंपावर हा ट्रक डिझेल भरत असताना पोलिसांनी ही कारवाई केली। ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या आढळल्यात। स्फोटकांसह पोलिसांनी 7,94,000चा मुद्देमाल जप्त केलाय। रायगडच्या मोठे वेणगावमध्ये तरुणाचा खून करण्यात आला। पोलिसांनी अवघ्या 6 तासांमध्ये तिघांच्या मुसक्या आवळल्यात। मृत तरुण व्हॉट्सअप ग्रुपवरून धमकी देत होता, त्यामुळे त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली।